निश्चितपणे अनुपस्थित होता संघ आज मात्र आपण पाहतोय आपल्या पूर्ण ताकदीनिशी या सामन्यामध्ये उतरलेला पाहायला मिळतोय। तर निश्चितपणे आपण पाहिलं की 4 धावांनी हा सामना गमावला होता। पहिला सामना अतिशय रोमांचक सामना झाला होता संघर्ष संघाचा। तर या ठिकाणी आपण पाहतोय की आज डू ऑर डाय सिच्युएशन योगेश वाघ आमचे साथी स्कोरर ऑफिशियल स्कोरर हनुमा चावी बॉल गाडीमध्ये हॅलो योगेश वाघ जर या ठिकाणी असतील आपल्याला विनंती आपण लगेचच यायचंय। लक्ष द्यायचं चालू बोलू। तर निश्चितपणे या ठिकाणी सामन्यांना सुरुवात होते। पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया कळंबोली प्रीमियर लीग 2017 पर्व पहिले आणि दिवस दुसरा। गोलंदाज दादा भोईर पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू जमिनी लगतचा फटका जबरदस्त सुरुवात चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा करतात। या ठिकाणी जबरदस्त सुरुवात असं म्हटलं जातं। आमचे डीजे देखील या ठिकाणी श्री गणरायाचं नमन करतायत आणि चौकारानिशी दादा भोईरचं स्वागत केलंय। एक जबरदस्त सुरुवात या मैदानावरती आपण पाहतोय। हा सामना एक रोमांचक सामना होणार यातील मात्र शंका नाहीये। जय हनुमान संघासाठी हा सामना जिंकणं अत्यंत महत्वाचं। पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आहे बॅक टू द बॉलर ड्राईव्ह फारसा फायदा उचलता आलेला नाहीये या ठिकाणी। केवळ गोलंदाजाच्या दिशेने हा चेंडू तटवलाय। यावेळेस मात्र मानसिकता आपण पाहतोय कुठेतरी बदलतोय फलंदाज शिवा। पहिल्या चेंडूवरती त्यानं खणखणीत चौकार खेचला होता। दुसरा चेंडू देखील म्हणावा तितकासा चांगल्या क्वालिटीचा किंवा चांगल्या प्रतीचा हा चेंडू नव्हता, परंतु डिफेन्सिव्ह मोड मध्ये स्वतःला घेऊन जातोय, सुरक्षात्मक पद्धतीतून चेंडू ढकलतोय। दुसरा चेंडू मात्र निर्धाव। या ठिकाणी चांगला कमबॅक करावा लागणार आहे गोलंदाज दादा भोईरला। मात्र फ्लाइट चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक जबरदस्त झेल। पहिला मोठा हादरा अंशुल नाविन्य स्पोर्ट्स कळंबोली संघाला। जय जय
तर निश्चितपणे या ठिकाणी आता मात्र आपली दमखम दाखवलं ते गोलंदाज दादा भोईरने. एक जबरदस्त झेल पूर्ण केलाय तो क्षेत्ररक्षक नवा यानं, कारण नवानं ओळखलंय की हा शिवाचा झेल आहे आणि शिवा हा अत्यंत महत्वपूर्ण फलंदाज होऊ शकतो आणि एक जबरदस्त झेल या ठिकाणी पूर्ण केला. आपण पाहतोय की चांगलं कमबॅक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतोय तो गोलंदाज दादा भोईर. काल जर आपण पाहिलं दादा भोईरनं अप्रतिम फलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या क्षणाला तो सामना गमवावा लागला होता जय हनुमान संघाला. जय हनुमान संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आजचा सामना हा अत्यंत महत्वपूर्ण सामना असणार आहे तो जय हनुमान LIG संघासाठी. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज दादा भोईर तिखट मारा, पहिला चेंडू वगळता आतापर्यंत सुंदर गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक नवा चेंडूच्या खाली आणि बॅक टू बॅक हा दुसरा फलंदाज गमावलाय तो अंशुल नाविन्य स्पोर्ट्स कळंबोली संघानं. DJ Mahesh. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय चांगला कमबॅक, एक जबरदस्त क्रिकेट या मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 0 धावा, तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद आणि चौथ्या चेंडूवरती फलंदाज बाद. एक चांगलं कमबॅक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय ते गोलंदाज दादा भोईर याचा. दादा भोईर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. यावेळेस मात्र अंशुल नाविन्य संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीला आलेला फलंदाज रुपेश पुजारी यावेळेस मात्र स्ट्रायकर एंडला, तर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज संदीप शेडगे. संदीप शेडगे एक मोठं नाव आहे कळंबोली क्रिकेट मधील, पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला चेंडू तटवलाय, अतिशय खराब निर्णय आणि फलंदाज मात्र बाद. बॅक टू बॅक हा तिसरा फलंदाज गमावलाय तो अंशुल नाविन्य संघानं. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण मात्र पाहतोय दादा भोईर यांचा पुढील चेंडू सामना केल्यावर रुपेश पुजारी आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये सापडतोय संघ. पंच आम्हाला इशारा करतात एका षटकाचा खेळ संपतो, एका षटकानंतर धावपळकावरती धावा लागतात 4. धन्यवाद श्रीकांत. या ठिकाणी निश्चितपणे आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र तर निश्चितपणे पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक केलंय ते गोलंदाज दादा भोईरनं. या ठिकाणी एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अंतिम 5 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारची धाव न देता जवळपास 3 फलंदाज बाद केले, 2 वैयक्तिक आणि एक सांघिक स्वरूपाचा फलंदाज बाद केलाय. बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये शिवा वैयक्तिक 4, फलंदाज प्रभात वैयक्तिक 0, संदीप शेडगे वैयक्तिक 0. तर यावेळेस मात्र आपण मैदानावरती पाहतोय काजेश यादव जो संघनायक आहे अंशुल नाविन्य स्पोर्ट्स कळंबोली संघाचा, आणि निश्चितपणे आपण पाहतोय यावेळेस मात्र संघनायकाला साजेसा खेळ या मैदानावरती करावा लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये मी म्हणेन की पूर्णपणे दडपणाखाली आणलंय त्या अंशुल नाविन्य स्पोर्ट्स कळंबोली संघाला. या 2 फलंदाजांना तग धरून फलंदाजी करणं गरजेचं आहे. 6 षटकांचा हा सामना आहे आणि पहिल्या षटकामध्ये जे खिंडार पाडलंय गोलंदाज दादा भोईरनं, यातून मात्र स्वतःला सावरणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहतोय गोलंदाज संभाजी, यावेळेस संभाजी घोरपडेनं मात्र आपली ताकद दाखवली आहे. त्रिफळाची बाद होतोय तो फलंदाज काजेश यादव. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय.
आणखीन एक फलंदाज गमावलाय. तो अंशुल नाविन्य संघानं पूर्णपणे अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. तो अंशुल नाविन्य संघ दोन्हीही अतिशय तुल्यबळ असे संघ यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. परंतु नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता, या निर्णयाला सार्थ गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दादा भोईरनं खरोखरच कलंबोली प्रीमियर लीगची जेव्हापासून सुरुवात झाली आपण पाहतोय की दादा भोईरनं मात्र आपली कामगिरी या KPL मध्ये उंचावली आहे. काल आपण पाहिलं फलंदाजीमध्ये त्यानं तब्बल 43 धावांची उपयुक्त खेळी या मैदानावरती साकारली होती. परंतु दुर्दैवानं त्याच्या संघाला तो सामना जिंकता आला नव्हता. आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय की एक जबरदस्त गोलंदाजी, भेदक गोलंदाजी केली आहे ती गोलंदाज दादा भोईरनं. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः मी म्हणेन की फलंदाजीचं कंबरट मोडलंय ते गोलंदाज दादा भोईरनं. 3 आघाडीचे फलंदाज बाद केलेत आणि अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना गोलंदाज संभाजी घोरपडेनं मात्र त्याच प्रकारच्या कामगिरीची सुरुवात केली आहे. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती काजेश यादव सारख्या फलंदाजाला त्रिफळाचीत बाद केलाय. कुठेतरी मी म्हणेन की खराब रणनीती अंशुल नाविन्य संघाची, कारण येणारा प्रत्येक फलंदाज हा मोठी फटकेबाजी करण्याचा मनसुबा घेऊन मैदानामध्ये येतोय. ज्यावेळेला आघाडीचे फलंदाज आपल्या संघाने गमावले असतील त्यावेळेला थोडासा सावध खेळ किंवा सावध पावित्र्य घेणं गरजेचं होतं. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय थोडासा चुकीचा खेळ या मैदानावरती पाहायला मिळतोय तो अंशुल नाविन्य स्पोर्ट्स संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाज संभाजी घोरपडे तयार. एलआयजी एंडकडनं गोलंदाजीचा मारा करतोय. उजव्या हातानं ओव्हर द विकेट मारा करताना मधल्या एष्टीवरचा चेंडू ऑन साइडला चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल तोपर्यंत मात्र चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. या ठिकाणी पंच आपण सामना थांबवायचा आहे 2 मिनिटं. जय हनुमान एलआयजी संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी नाहीये. आपल्याला या नियमावली माहित आहे, आम्ही अनाउन्स करणार नाही आहोत आणि आपल्याला 2 धावांची निश्चितपणे पेनल्टी असेल, कारण प्रतिस्पर्धी संघाने या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलंय. निश्चितपणे अजूनही 12वा प्रतिनिधी आपला टी-शर्ट आणि ट्रॅकवर असणं गरजेचं आहे. कृपया काल देखील विनंती केली गेली होती आपल्याला. 12व्या प्रतिनिधीने सर्वप्रथम समालोचन कक्षामध्ये आपली उपस्थिती दर्शवायची असते. कारण 2 धावांची पेनल्टी. सावंत सर, आपण एक सामना पाहिला होता वैश्वी आणि सोनारी या 2 संघादरम्यान. 5 षटकाच्या सामन्यामध्ये 94 धावा उभारल्या होत्या सोनारी संघानं आणि 2 धावा पेनल्टीच्या होत्या. तर वैश्वी संघानं तो सामना केवळ 1 धावेने गमावला होता. म्हणजे पेनल्टीच्या धावा ह्या किती महत्वाच्या असतात. 5 षटकांचा सामना असो किंवा 6 षटकांचा. दरम्यान गोलंदाज संभाजी भोईर, संभाजी यावेळेस आपल्याला गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतंय. फलंदाज अजिंक्य याचं चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की बॅक टू बॅक हा दुसरा चौकार खेचलाय तो फलंदाजानं. आणि या 4 धावेच्या बरोबरीनं अजिंक्य मात्र आपण पाहतोय की एक अजिंक्य खेळी करतोय. आणि या 4 धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12च्या घरात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. सागर अनुसे चेंडूवर ताबा मिळवत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र केवळ 1 धावेवर समाधान मानावं लागतं. या 1 धावेच्या बरोबरीनं आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 गडी बाद 13 धावा.
4 गडी बाद 13 ही धावसंख्या. धावफलकावर सलामीला आलेला फलंदाज रुपेश पुजारी अजूनही मैदानावरती आहे, जो डोकेदुखी ठरू शकतो जय हनुमान एलआयजी संघासाठी. तर निश्चितपणे रुपेशसाठी एका वेगळ्या रणनीतीची आवश्यकता असेल संघर्ष संघाकडून. तर रुपेशनं ओळखणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स साईड चेंडू मारण्याचा प्रयत्न, पॅडवर चेंडू आदळतोय. चेंडू जातोय सिली मिडॉफच्या क्षेत्रामध्ये. सिली मिडॉफच्या क्षेत्रामध्ये एक धाव मात्र लेग बाईटचा पंच इशारा करतायत आणि या एका धावेच्या बरोबरीनं अंशुल नाविन्य स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 गडी बाद 14 धावा. दुसऱ्या षटकाचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये भेदक मारा केला गेला होता गोलंदाज दादा भोईर याच्या करवी, आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय की त्याला सुरेख साथ मिळते ती गोलंदाज संभाजी याची. यावेळेस पुन्हा एकदा बॅटीचा इनर एज घेत चेंडू जातोय तो स्लिप कॉरिडॉर मध्ये. एक धाव अंतिम चेंडूवरती निश्चितपणे या ठिकाणी मिळते आणि या एका धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. दोन षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या 4 गडी बाद. आमचे साथी स्कोरर योगेश वाघ आम्हाला या ठिकाणी सुचवत आहेत की धावफलकावरती धावा आहेत त्या 4 गडी बाद 15 धावा. प्रतिषटक जर आपण विचार केला 7.50च्या सरासरीनं या ठिकाणी 15 धावा उभारल्या गेल्यात. अजिंक्यचा जर आपण विचार केला 2 चौकाराच्या मदतीनं अजिंक्य हा खेळतोय आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती. तर फलंदाज रुपेश पुजारी 10 या धावसंख्येवर खेळतोय. माफ करा, फलंदाज अजिंक्य. आणि रुपेश पुजारीचा जर आपण विचार केला तर त्यांना अद्याप आपलं खातं उघडलेलं नाहीये, परंतु हा सलामीला आलेला फलंदाज आहे आणि रुपेश पुजारीची ताकद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. निश्चितपणे या कळंबोलीच्या मैदानावरती ज्यानं आपल्या फलंदाजीच्या बळावर अनेक सामने आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत, असा रुपेश पुजारी यावेळेस मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये कोणत्या प्रकारची रणनीती असणार आहे. पुन्हा एकदा मोर्चावरती आणलं गेलंय ते गोलंदाज दादा भोईरला, म्हणजेच एक आक्रमक पवित्र घेऊन जय हनुमान एलआयजी संघाचा संघनायक या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित असं वाटलं गेलं होतं की दबाव आहे आणि या दबावामध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या गोलंदाजाचा वापर केला जाऊ शकतो, कारण आता आपण पाहतोय पहिली 2 षटकांचा खेळ संपलाय. फलंदाज थोडेसे डिफेन्सिव्ह असणार आहेत आणि अशा पद्धतीत तिसऱ्या आणि चौथ्या गोलंदाजाचा वापर करून घेणं आणि पुन्हा अंतिम 2 षटकामध्ये आपल्या आघाडीचे 2 गोलंदाज आणणं. परंतु जर रणनीती आपण पाहिली संघर्ष संघाच्या संघनायकाची, यावेळेस मात्र जागा बनवली आहे. इनसाइड आउट चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय अजिंक्यनं मात्र एक अजिंक्य खेळी या मैदानावरती साकारले. अजिंक्य याच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 19 धावा. तर मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वाईप केलाय चेंडूला. चेंडू जातोय तो शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, जिथं कमलेश चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि या एका धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 20 धावा. या एका धावसंख्येच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. निश्चितपणे आपण पाहतोय की एक चांगला सुरुवात मिळाली होती जय हनुमान संघर्ष म्हणजे जय हनुमान एलआयजी संघाला, परंतु या सुरुवातीमध्ये सातत्य राखण्यात कुठेतरी मी म्हणेन की अपयश आलंय. यावेळेस रिव्हर्स स्वीप चेंडू खेळण्याचा प्रयत्न रुपेश पुजारी जर आपण पाहिलं तर एक चांगली भूमिका या मैदानावरती साकारतोय, कारण प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करतोय आणि जास्तीत जास्त अजिंक्य हा फलंदाज कशा पद्धतीने स्ट्रायकर एंडवरती येईल याची विचार हा फलंदाज निश्चितपणे या मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दादा भोईर आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरा आणि सांघिक तिसरं षटक फेकतोय. हायवे एंडकडनं पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो स्ट्रायकर एंडचा फलंदाज अजिंक्य. दादा भोईर उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा. आता मात्र सुंदर चेंडू आहे, ऑन साइडला चेंडू वळवलाय, ग्लान्स केलाय चेंडूला. पंचांचा कोणता इशारा नाही, म्हणजे बॅटीची कड घेऊन जाणारा निश्चितपणे हा चेंडू असणार आहे. धन्यवाद, पंच अवंतर चेंडूचा इशारा करतायत. यावेळेस मात्र डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा.
आणि निश्चितपणे अवांतर चेंडूवरती या 4 धावा मिळाल्यात म्हणजे नशिबाचा चौकार मिळालाय तो अंशुल नाविन्य स्पोर्ट्स संघाला. 1+4 अशा एकूण 5 धावा आणि या 5 धावेच्या बरोबरीनं अंशुल नाविन्य संघाची धावा संख्या 4 गडी बाद 26 धावा. यावेळेस मात्र चुकीचा थ्रो आपण पाहतोय, थोडीशी घाई गडबड निश्चितपणे पाहायला मिळत आहे. थोडासा खराब क्रिकेट यावेळेस मात्र अंतिम 2 चेंडूवर पाहायला मिळतो. तो संघर्ष संघाकडून थोडासा आवर घालणं स्वतःचा मी म्हणेन की संतुलन ठेवणं गरजेचं आहे, कारण सामना हा 6 षटकांचा आहे. एखादा चौकार एखादा षटकार फारसा फरक या ठिकाणी या सामन्यामध्ये देणार नाहीये. आपण आपला कॉन्फिडन्स जो आहे, कॉन्फिडन्स लेवल उंचावणं गरजेचं आहे. आपण दमदार सुरुवात मिळाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय अजिंक्य मात्र एक जबरदस्त फलंदाजी या मैदानावरती साकारतोय. जेव्हापासून अजिंक्य मैदानावरती आलाय मी म्हणेन की अंशुल नाविन्य संघाचं पूर्णपणे त्यानं कायापालट केलाय आणि एक चांगल्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करतोय तो अंशुल नाविन्य संघ. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा चेंडू ऑन साइडला मनगडे ताकदीचा वापर केलाय. 1 धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेचा निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. एक चांगला क्षेत्ररक्षक आपण पाहतो, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सागर अनुसे यावेळेस मात्र चेंडूवर ताबा मिळवतोय. चेंडूची परतफेकी होते तोपर्यंत मात्र दोनही फलंदाजांकडे पुरेसा अवधी एका एकवटण्याचा आणि या एका धावेच्या बरोबरीनं अंशुल नाविन्य संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावा. प्रतिषटक जवळपास 10ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. ती अंशुल नाविन्य संघानं जर सुरुवात आपण पाहिली, पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या होत्या आणि आघाडीचे 3 फलंदाज गमावले होते त्या अंशुल नाविन्य संघाने. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला चेंडू वळवलाय. पाहूया 1 धाव निश्चितपणे मिळते आणि अंतिम क्षणाला मात्र निर्णय बदललाय या दोनही फलंदाजांना. केवळ आणि केवळ एकच धाव या षटकाच्या अंतिम चेंडूवरती. 3 षटकांची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्ती अखेर अंशुल नाविन्य स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते प्रतिषटक 10च्या सरासरीनं 4 गडी बाद 30 धावा. गोलंदाजीचं जर पृथक्करण सांगायचं झालं, दादा भोईर आपल्या वैयक्तिक कोड्यातील 2 षटकं पूर्ण केलीत म्हणजे दादा भोईर याच्या गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटक 0 निर्धाव. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण गोलंदाजीचं पृथक्करण यानंतर आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. परंतु दादा भोईरनं आपल्या वैयक्तिक कोड्यातील 2 षटकं पूर्ण केलीत. संघर्ष म्हणजे जय हनुमान एलआयजी संघासमोर जर आपण विचार केला तर आता मात्र ही वेळ आहे आपला चौथा किंवा तिसरा गोलंदाज वापरण्याचे, कारण आतापर्यंत 2 गोलंदाज वापरले गेलेत. कुठेतरी मी म्हणेन की आक्रमक पवित्रा घेतला होता जय हनुमान एलआयजी संघाच्या संघनायकानं. दादा भोईर यानं आपल्या वैयक्तिक कोड्यातील 2 षटकं पूर्ण केलेत. राजा पाटीलचा जर आपण विचार केला, निश्चितपणे रोहन पाटील हा काल महागडा गोलंदाज ठरला होता. कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय की सागर अनुसेचा वापर केला जाऊ शकतो, कारण सागर अनुसे हा एक अनुभवी आणि निश्चितपणे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. तर प्रज्ञेश कोटेकर सारखा अतिशय अनुभवी गोलंदाज आहे ज्याला लकी मटस्कर्स म्हटलं जातं जय हनुमान एलआयजी संघाचा. तर दुसरा विकल्प जर आपण पाहिला तर निश्चितपणे संभाजी घोरपडे याच्याकडे 1 षटक अजून आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावर धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 30 धावा. प्रतिषटक 10च्या सरासरीनं या ठिकाणी धावसंख्या आली आहे. अजूनही या सत्रातील 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. तर या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती जिथे चेंडू आणि बॅटचं युद्ध आहे, या युद्धामध्ये येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर आजच्या दिवसात प्रथमच मराठीमधून श्रीकांत मुळीक. धन्यवाद प्रवीण अर्जुने सर. तर आजच्या दिवसातील आपण हा पहिला सामना पाहतोय. अतिशय चांगला सामना, रोमहर्षक सामना पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. अतिशय देखणं आयोजन देखील आपण पाहतो. आयोजनामध्ये तर सर सांगायचं गेलं तर ही पूर्ण स्पर्धा www.panveltenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. म्हणजे जगभरात या ठिकाणी या स्पर्धेला सर्व लोक या ठिकाणी पाहू शकणार यात मात्र शंका नाही. तसेच आपण डीजे ऑपरेटर देखील पाहतो, त्यांच्या माध्यमातून देखील निखळ मनोरंजन क्रिकेट रसिकांचं केलं जात आहे. त्यांचं देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो. तर पुन्हा एकदा सर्वांना मैदानावरती घेऊन चालतोय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागतात अंशुल नाविन्य संघाच्या 4 गडी बाद 30. अतिशय या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये दयनीय अवस्था करून ठेवली होती ती म्हणजे जय हनुमान एलआयजी संघानं. आता बघूया वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक 4थं षटक घेऊन येतोय संभाजी घोरपडे. तर सामना करतोय एक सलामीचा
फलंदाज रुपेश पुजारी आता मात्र तटवला चेंडू निश्चितपणे एक धाव प्राप्त केले दुसऱ्या शोधात, परंतु नकारात्मक कॉल पाहायला मिळतोय. त्याने ओळखले अतिगाई संकटात नाही, एका धावे समाधान मानावं लागतंय. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 31 धावसंख्या धावपळकावरती लागते. अतिशय चांगला या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळते ते म्हणजे रुपेश पुजारी सलामीसाठी आलेला फलंदाज आहे. जास्त काळ टिकून आपण मैदानामध्ये जास्त उशीर झालं या रुपेश पुजारी या खेळाडूला पाहतोय. म्हणजेच त्यानं ओळखले 6 षटकांचा सामना, 36 चेंडूंचा सामना आहे. म्हणजे किमान 5 षटकांपर्यंत आपण मैदानापर्यंत टिकून उभं राहणं गरजेचं तर आणि तरच कुठेतरी या ठिकाणी 65 ते 70 धावांपर्यंत मजल मारू शकते. आता मात्र अजिंक्य यांना विडॉपच्या क्षेत्रामध्ये तटवलेला चेंडू प्रथमेश कोटेकर चेंडू खाली येईल, चेंडूची उचलवल फेकी होईल तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतील. जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा धावपळकावरती लागतात 4 गड्याच्या मोबदल्यात. संभाजी घोरपडे एक जबरदस्त गोलंदाज, अतिशय दांडगा अनुभव असलेला गोलंदाज आहे, ज्यानं या मैदानावरती बरेच विक्रम देखील रचलेचं एक 40+ संघातून खेळणारा हा संभाजी घोरपडे. आता मात्र आपण पाहतोय जे हनुमान एलाजी संघाकडून आता मात्र जबरदस्त मारा, टिचून मारा, न समजलेला चेंडू. विकेट किपर चेंडू काय गॅदर करता येत नाही, अप्रतिम चेंडू फेकला गेलाय. पंचामला इशारा बॅटच्या सोबत 1 धाव मिळते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावपळकावरती लागते 4 गडी बाद 34 धावा धावपळकावरती लागतात. 34 धावा धावपळकावर अप्रतिम. संभाजी घोरपडे याचं विशेष कौतुक करणं गरजेचं, कारण प्रत्येक चेंडू मागे एक चेंजेस पाहायला मिळतोय, प्रत्येक चेंडू मागे फेरबदल पाहायला मिळतोय. मात्र ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू मिडॉकच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये प्रथमेश कोटेकर आपण पाहतोय. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या कासवाच्या गतीप्रमाणे हलती राहते. एकेरी आणि दुहेरीवरती मजल देताना आपल्याला पाहायला मिळतोय अंशुल नाविन्य संघ. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 35 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. संभाजी घोरपडे अतिशय चांगला मारा करतोय, अद्याप देखील मोठी फटकेबाजी करण्याची संधी प्राप्त करून देत नाहीये, पूर्णपणे जकडून ठेवलाय. पुन्हा एकदा चांगल्या प्रतीचा चेंडू फेकलाय, न समजलेला चेंडू. तडकेबाज फलंदाज ज्यानं या मैदानावरती निश्चितपणे 2 चौकारांचा पाऊस पडला असा फलंदाज अजिंक्य. धावपलकावरती धावा पाहतोय आपण 4 गड्याच्या मोबदल्यात. 35 धावा बघतोय. आता मात्र लिव्हरशिपचा उपयोग या ठिकाणी कमलेश गुंजावटे चेंडू खाली येईल, तितकीच चांगली रनिंग बिटवीन विकेट. शेवटच्या क्षणाला पॉपी स्क्रीन मध्ये पोहोचतोय फलंदाज अजिंक्य. 1 धाव अगदी आरामात पूर्ण होते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावपळकावरती पाहतोय 4 गडी बाद 36. अप्रतिम षटक फेकलं संभाजी घोरपडे यानं. बघूया आता मात्र अजून देखील 2 षटकांचा या ठिकाणी खेळ बाकी. 2 षटक म्हणजे किमान 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 चेंडूंमध्ये अंशुल नाविन्य संघाचा प्रयत्न असणारे किमान 20 ते 25 धावा काढण्याचा या ठिकाणी मनसुबा असणार आहे आणि निश्चितपणे या धावा निघणं देखील सोपं असणार. रुपेश सारखा फलंदाज, अजिंक्य सारखा फलंदाज जर खेळपट्टीवरती असेल तर निश्चितपणे 20 धावा काढणं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण नसणार आहे. ती म्हणजे अंशुल नाविन्य या संघाला. निश्चितपणे मैदानामध्ये आपण पाहतोय पूर्ण संघाचा या ठिकाणी टीमवर्क, विचार विनिमय केला जातोय. 4 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 4 गडी बाद 36. अतिशय चांगली या ठिकाणी भागीदारी, साथीदारी पाहायला मिळते या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. आणि अशा या षटकामध्ये भागीदारीच होणं या ठिकाणी गरजेचं असतं. तशा प्रकारची भागीदारी, पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. धावपळकावरती धावा 36 धावा लागतात. आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर सांघिक 5वं षटक घेऊन येईल गोलंदाज शशी जाधव. एक जबरदस्त असा हा गोलंदाज आहे ज्यानं हे निश्चितपणे रॉयल संघातून खेळताना हे मैदान गाजवलंय. अप्रतिम या ठिकाणी त्याच्या कोट्यामध्ये 1 षटक येतं, त्या षटकाचा या ठिकाणी चांगला मारा केलाय रॉयल संघातून खेळताना. अशा या शशीला आता मात्र या शशीवरती विश्वास दर्शवलाय. त्या विश्वासाला विश्वासार्थक गोलंदाजी करणार का? आता मात्र तो धावता आलेख आहे, त्या धावता आलेखावरती अंकुश लावण्याचं काम करणार का असा प्रश्न या मैदानावरती पडतोय. बघूया शशी.
आता मात्र अजिंक्य याला न समजलेला चेंडू, जबरदस्त चेंडू फेकला, अपील जरूर केले. अपील मध्ये अतिउत्साह जाता आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी सामन्याला रंगत निर्माण होते, कारण दोन्ही संघ दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला संघ. एकीकडे पाहतोय हनुमंत चौधर दादा भोईर सारखे, तर एकीकडे पाहतोय रुपेश शिवा सारखे फलंदाजांना. आता मात्र या ठिकाणी आता मात्र चांगला तटवला चेंडू मिळवतो क्षेत्रामध्ये. प्रथमेश कोटेकर चेंडू खाली येईल, चेंडूची उचल करेल, तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल एका धावेनं. आता मात्र धावसंख्या थोडीशी हलती राहते. धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. शशी जाधव कामटे हवेकडून मारा करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन घडवलं जात आहे, कारण जेहणमान एलाजी संघाला माहिती हा सामना किती महत्वशील आहे, कारण या सामन्यामध्ये तर निश्चितपणे विजय संपादित केलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जात आहे हनुमंत चौधर यांच्याकडून. निश्चितपणे संघाच्या 3 धावा. पंच या ठिकाणी अवांतर धाव घोषित करतात, म्हणजे 1+1 अशा 2 धावा. 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 4 गडी बाद 39 धावा धावफलकावरती लागतात. शशी जाधव याचा पुढील चेंडू आता मात्र तटवलाय. चेंडूच्या वेगाला केवळ दिशा दिली. चेंडू जातोय सीमेरेषे बाहेर 4 धावन करता. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, आई येल झाली पाठीची, उडगोवर देवी येल झाली तुझे आरतीची. आता मात्र या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी केली जाते. जबरदस्त या ठिकाणी चौकारांची या ठिकाणी टोलेबाजी केली जाते. फलंदाज अजिंक्य याच्याकडून न समजलेला चेंडू जीवाच्या हातखंडापासून अपील केली. अपील पंचांनी फेटाळून लावले. या अपील मध्ये अतिउत्साह जाता आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते, परंतु चांगल्या प्रतीचा चेंडू फेकला गेलाय. जबरदस्त कमबॅक केलाय गोलंदाज शशी जाधव यानं. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 43 धावा धावफलकावरती लागतात. निश्चितपणे कानमंत्रणा दिली जाते रुपेश पुजारी या फलंदाजाकडून. ऑन स्ट्राईकला खेळत असणारा अजिंक्य यानं अद्याप देखील अजिंक्य या ठिकाणी खेळी केली. अप्रतिम खेळी साकारली या मैदानावरती. मात्र या ठिकाणी न समजलेला चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रतीचा चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा जखडून ठेवण्याचं काम लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 4 गडी बाद 44. आता मात्र ऑन स्ट्राईकला येतोय फलंदाज हा डिटर फलंदाज, मोठे मोठे फटकेबाजीमध्ये माहीर असलेला फलंदाज रुपेश पुजारी, ज्याची या ठिकाणी अद्याप देखील बॅट शांत आहे. आता मात्र वेळ आली या ठिकाणी धावा कुटण्याची. बघूया रुपेश पुजारी धावा या ठिकाणी या चेंडूवरती मिळवतोय का. आता मात्र या ठिकाणी जबरदस्त विकेट किपिंगचे काम. रनआउटची संधी धोका होऊ शकतो, परंतु कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही. पंच लेग बायच्या स्वरूपात एक धाव पुन्हा एकदा घोषित करतात. षटकांचा खेळ संपतोय. जवळपास 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागतात 4 गडी बाद 45. 5 षटकानंतर 4 गडी बाद 45. पाच या ठिकाणी षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकामध्ये अंशुल नाविलने संघाची धावफलकावरती धावा लागतात 4 गडी बाद 45. आता मात्र येणारं शेवटचं षटक, ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं, स्लॉक षटक म्हटलं जातं, अशा या षटकामध्ये मग या कोण षटक घेऊन येतं जे हनुमान एलाजी या संघाकडून तर विश्वास दर्शवलाय. तो गोलंदाज प्रथमेश कोटेकर एक जबरदस्त गोलंदाज आहे, ज्यानं याच मैदानावरती नाईट रजनी झाली होती. त्या मैदानावरती प्रतिस्पर्धा संघाला या ठिकाणी करावे या संघाला 6 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज असताना जबरदस्त या ठिकाणी विजय प्रस्थापित करून दिला होता, असा हा प्रथमेश कोटेकर. आता मात्र गोलंदाजीच्या भोवल्यावर शॉटवर प्रतीचा चेंडू जबरदस्त फिरकावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. उद्या काय होत आहे आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमेरेषेबाहेर. एक टप्पा पडल्यानंतर 4 धावन करतात.
या 4 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आता मात्र 49 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. जरूर झेल पकडणं गरजेचं होतं. अगदी सोपा झेल होता. चेंडून अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली होती. शेवटच्या काही क्षणाला क्षेत्ररक्षक जमिनीला या ठिकाणी जमिनीवरती या ठिकाणी कोसळतोय, पडतोय आणि या ठिकाणी चेंडू देखील सीमेरेषेबाहेर एक टप्पा पडल्यानंतर 4 धावा करता जातोय. निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये याचे भोग भोगावे लागणार यात मात्र शंका नाही. जे हनुमान एलाजी संघानं ओळखणं गरजेचं हा सामना कितपत महत्वशील आहे. या सामन्यामध्ये छोटीशी चूक देखील या स्पर्धेबाहेर फेकू जाऊ शकली जाते. आता मात्र करारा प्रहार, चेंडू जातोय सीमेरेषेबाहेर, लाल बॉक्स, छक्का. निश्चितपणे या ठिकाणी या 6 धावेनं अंशुल नाविन्य संघाचा अर्धशतक धावपळकावरती लागते. तब्बल 55 धावा धावपळकावरती लागतात. एक झेल या सामन्याचं चित्र विचित्र करू शकतो. एक झेल या सामन्याचं या ठिकाणी रंगत निर्माण करू शकतो. निश्चितपणे या ठिकाणी एक धाव दुसरीच्या शोधात रनआउटची संधी, धोका होऊ शकतो. बघूया धोका होतोय की काय. आणि या ठिकाणी धोका 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 आणि या ठिकाणी 5वा मोहरा गारद अंशुल नाविन्य संघाचा. आता मात्र जबरदस्त या ठिकाणी भागीदारी, 52 धावांची या ठिकाणी भागीदारी आपण पाहिली. या 2 खेळाडूंच्या समवेत जबरदस्त या ठिकाणी खेळ अजिंक्य या फलंदाजाकडून. आता मात्र नौका फलंदाज येतोय नाना ढेंबरे. बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतो. या षटकातील केवळ 4 चेंडूंचा एक खेळ बाकी आहे. रुपेश 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. आता मात्र रुपेश पुजारी देखील बॅक टू बॅक पॅव्हेलियन. DJ Esco Production. निश्चितपणे या ठिकाणी रुपेश पुजारी या खेळाडूचा या ठिकाणी अंत होतोय. अप्रतिम खेळी संघ या ठिकाणी संकटामध्ये सापडलेला असताना देखील स्वतःच्या संघाला सावरण्याचं काम या फलंदाजानं केलं होतं. स्वतःची भूमिका या ठिकाणी बजावत असताना आता मात्र तंबूमध्ये परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज येतोय सूरज बोबडे. हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे, नौका फलंदाज आहे, नवोदित खेळाडू आहे. या कशा पद्धतीनं येणाऱ्या 2 चेंडूंचा सामना करतोय. सूरज यानं प्लेअर एकच्या दिशेने तटावलेला चेंडू आहे. या काय होतं, चेंडू जातोय सीमेरेषेबाहेर, 4 धावन करता. साठ धावा धावपळकावरती लागतात. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. त्यानं ओळखलं येणारे 1 चेंडू आहे. 2 चेंडूंना प्रत्येक चेंडूवरती प्रति हल्ला बॉल करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार घेतलाय. आपली स्वतःची ओळख प्रस्थापित केली या षटकातील. आता मात्र पुढील चेंडू, आता मात्र सूरज यांना देखील चांगला चेंडू तटवलाय. सागर आणि चेंडूला अडवण्यामध्ये पूर्णपणे सफल ठरतो. चेंडू जातो बॅक टू बॅक सीमेरेषेबाहेर, 4 धावन करतात. धन्यवाद डीजे. या ठिकाणी निश्चितपणे पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावर उपस्थित
तमाम मान्यवर अतिथी, क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचं मी प्रवीण अर्जुने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. कळंबोली प्रीमियर लीग 2017 पर्व पहिले. एक जबरदस्त आयोजन, एक संकल्पना. विजय खानावकर, हनुमंत चौधर आणि दिनकर पोपेटा या त्रिमूर्तीच्या संकल्पनेतून साकारलेली ही कळंबोली प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. या कळंबोली प्रीमियर लीगचा आजचा दुसरा दिवस. लीग राऊंड्स मधील पहिला सामना ज्याचं नाणेफेक जिंकलं होतं संघर्ष संघानं, म्हणजे जय हनुमान LIG संघानं या ठिकाणी नाणेफेक जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पहिल्या षटकात जर आपण विचार केला तर फलंदाजीचं कंबरडं मोडलं होतं. आघाडीचे 3 फलंदाज गमावले होते अंशुल नाविन्य संघानं. परंतु त्यानंतर मात्र मैदानामध्ये आलेला फलंदाज अजिंक्य आणि रुपेश पुजारी या 2 फलंदाजांमध्ये तब्बल 52 धावांची भागीदारी चौथ्या विकेटसाठी या मैदानावरती पाहायला मिळाली. एक नवसंजीवनी मिळाली ती अंशुल नाविन्य संघाच्या धावसंख्येला आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय. अंतिम 2 चेंडूवरती सूरज या फलंदाजानं जवळपास 2 चेंडूंचा सामना करताना 8 महत्वपूर्ण धावा उभारल्या गेल्या. कारण काल आपण पाहिलं की जय हनुमान LIG संघानं केवळ 4 धावेनं तो सामना गमावला होता आणि अंतिम चेंडू किंवा अंतिम षटकामध्ये ज्या धावा आल्या होत्या त्या धावा कुठेतरी महाग ठरल्या होत्या त्या जय हनुमान LIG संघाला. तर अंतिम षटकामध्ये आलेल्या या धावा निश्चितपणे निर्णायक असतात. कारण आपण प्रत्येक सामना पाहतो श्रीकांत मुळीक, अंतिम षटक, स्लॉग ओव्हर, हाणामारीचे षटक ज्याला म्हणतात. या षटकांमध्ये आपण पाहतोय की दिनेश भोईर या क्षेत्ररक्षकाकडून एक झेल सुटला. त्यानंतर रुपेश पुजारीनं खणखणीत षटकार खेचला. संपूर्णपणे त्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की धावसंख्येचा चेहरा मोहरा बदलला आणि त्यानंतर आलेला अंतिम 2 चेंडूसाठी आलेला फलंदाज सूरज यानं मात्र 2 कणकणीत चौकार घेतले. सागर अनुसेचा जर आपण विचार केला एक अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे, परंतु त्यानं झेल घेण्याचा प्रयत्न केला. अंतिम चेंडू होता सामन्याचा, कोणत्याही प्रकारे आवश्यकता नव्हती. हळूवारपणे जर तो चेंडू अडवला असता किंवा चेंडू अडवण्यामध्ये जर विश्वास दर्शवला असता तर निश्चितपणे त्या अंतिम चेंडूवरती 1 किंवा 2 धावा होऊ शकल्या असत्या. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कोणतंही स्थान नसतं. 64 धावा उभारल्या गेल्यात 6 षटकांमध्ये अंशुल नाविन्य संघाकडून आणि 65 धावांचं लक्ष असणार आहे. निश्चितपणे 64 धावा उभारल्या गेल्यात आणि 2 धावांची पेनल्टी ही संघर्ष संघ म्हणजे जय हनुमान संघाला आहे. याचाच अर्थ 66 धावा या ठिकाणी असणार आहेत आणि 67 धावांचं लक्ष असणार आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की एक कॉल नंतर त्यांचा 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाला होता. कारण आपली नियमावली आहे एक कॉल नंतर दुसरा कॉल दिला जाणार नाही. तर 64 धावा उभारल्या गेल्यात आणि 65 धावांचं लक्ष असणार आहे. कारण आपण पाहतोय की एक कॉल दिला जाईल, हे कालची नियमावली होती. दुसरा कॉल दिला जाणार नाही. तर एक कॉल नंतर आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध असला नाही तरच ती पेनल्टी दिली जाते. तर निश्चितपणे या ठिकाणी आयोजकांशी आम्ही संपर्क साधलाय आणि 64 धावा उभारल्या गेल्यात, 65 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी यावेळेस मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या अतिथी कक्षामध्ये विलाजी वाघमोडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी आयोजक समितीच्या वतीने मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि आपण पाहतोय हनुमंत चौधरी यावेळी स्ट्रायकर एंडवरती आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज दादा भोईर. हनुमंतसाठी सुवर्ण संधी निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. सलग 3 षटकाराला 3000 रुपयांचं पारितोषिक विलासजी वाघमोडे साहेब यांच्याकडून. हनुमंत चौधरीसाठी ही सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक. 64 धावा उभारल्यात अंशुल नाविन्य संघानं आणि 65 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू उंचावरून चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पुरता फसतोय. 22चा इशारा या ठिकाणी पंचांचा येतोय. 22च्या माध्यमातून ही 1 धावाडी या 1 धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन धावसंख्येचं खातं खुलं होतंय. संघाची एकूण धावसंख्या होती ती पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 1 धाव बिनबाद 1. या दोनही फलंदाजांचा जर आपण विचार केला तर दादा भोईर आणि हनुमंत चौधरी यांच्या नावावर
दुसऱ्या विकेटसाठी 102 धावांच्या भागीदारीचा विक्रम जो आजही अबाधित आहे या मैदानावरती, हा विक्रम केला होता या दोन फलंदाजांनी. 102 धावांचा नाबाद भागीदारी या मैदानावरती केली होती 5 षटकांच्या सामन्यामध्ये, जिथे हनुमंत चौधरीनं 20 चेंडूमध्ये 70 धावांची बहारदार खेळी साकारली होती. अगदी त्याच प्रकारचा खेळ या दोनही फलंदाजांना या मैदानावरती आता मात्र करण्याची नितांत गरज आहे, कारण LIG जय हनुमान LIG संघासाठी डू ऑर डाय प्रकारचा हा सामना आहे. करो या मरोची परिस्थिती जय हनुमान LIG संघासमोर. यावेळेस मात्र गोलंदाजीच्या बोल्यावर आपण पाहतोय गोलंदाज प्रभात आपल्या वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक. पुढचा चेंडू दादा भोईर साठीचा, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा केलाय, जातोय अक्रॉस द लाईन. चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिलं जरूर जात आहे, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. किंचित उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजीचा मारा केला जातोय. गोलंदाज प्रभातच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे फलंदाज बाद करण्याऐवजी चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये हा गोलंदाज जास्त विश्वास दर्शवतो आणि हेच कारण आहे. आपण पाहतोय वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजीचा मारा केला जातोय, विचार करण्यास भाग पाडलं जाते ते फलंदाज दादा भोईरला. यावेळेस मात्र चेंडू बॅटीची कड घेऊन चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पहिला फलंदाज बाद जय हनुमान LIG संघाचा. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की दादा भोईरनं काल 43 धावांची बहारदार खेळी केली होती, परंतु आज मात्र आपण पाहतोय मोठा खेळ साकारता आलेला नाहीये. दबाव मात्र आपण पूर्णपणे पाहतोय तो जय हनुमान LIG संघावरती. 65 धावांचं लक्ष गाठायचंय. 6 षटकांचा हा सामना आहे आणि पहिली 2 षटकं ही निश्चितपणे निर्णायक असणार आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये किमान 20 ते 25 धावा जर धावफलकावरती आल्या तर या सामन्यामध्ये निश्चितपणे मी म्हणेन की पुन्हा एकदा शिरकाव काढायची संधी मिळू शकते. ती जय हनुमान LIG संघाला. तिसऱ्या क्रमांकावरती वर्णी लागते ती फलंदाज शशी जाधवची. शशी जाधवचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपण पाहिलं होतं की एकाच सामन्यात सलग 7 षटकार खेचण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की हा विक्रम खूप कमी खेळाडूंच्या नावावर आहे. यावेळेस मात्र बॅकफुटवर चेंडूला वेट केलाय, बॅकफुटवर पंच केलाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. Sabir. तर निश्चितपणे यावेळेस मात्र शशीनं आले आपली ओळख दाखवली आहे, कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय खूप विक्रम प्रत्येक खेळाडूच्या नावावरती आहेत आणि याच विक्रमवीरांच्या यादीमध्ये असणारा हा शशी जाधव, ज्यानं निश्चितपणे पनवेल तालुक्यामध्ये जी एक क्रीडा स्पर्धा आयोजित केली गेली होती, या क्रीडा स्पर्धेमध्ये सलग 7 चेंडूंवरती 7 षटकार मारण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आहे, तर अवघ्या 12 चेंडूमध्ये 53 धावांची बहारदार खेळी त्यानं या सामन्यामध्ये केली होती. यावेळेस मात्र ऍडजस्ट केलंय, शेवटच्या क्षणाला केवळ चेंडूला दिशा दिली आहे. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर ताबा मिळवतोय तोपर्यंत मात्र पुरेसा अवधी या फलंदाजाकडे 2 धावा एकवटण्याचा आणि या 2 धावेच्या बरोबरीनं जय हनुमान LIG संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. 1 गडी बाद 7 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. विजयासाठी 6 षटकात जवळपास 65 धावांचं लक्ष गाठायचं, म्हणजे जवळपास जर आपण विचार केला तर 11च्या सरासरीनं या धावगतीचा पाठलाग करायचा. यावेळेस मात्र अकोट टप्प्याचा चेंडू आहे, पूल केलाय चेंडूला, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक किरण डेंबरे चेंडूवरती येतोय. चेंडूची उचल होईल, परतफेकी होईल, तोपर्यंत मात्र केवळ 1 धाव. अंतिम चेंडूवरती या ठिकाणी 1 धाव येते आणि या 1 धावेच्या बरोबरीनं पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय जय हनुमान LIG संघाची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 गडी बाद 8 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. प्रतिषटक जर आपण विचार केला तर निश्चितपणे आता मात्र धावगती थोडीशी वाढते आहे, कारण 10च्या वर जर धावगती असेल तर निश्चितपणे थोडंसं कठीणतम लक्ष्य म्हटलं अशक्य नाही, परंतु कठीणतम लक्ष्य असतं. परंतु जर 10च्या आतमध्ये धावगती असेल तर निश्चितपणे या धावगतीचा पाठलाग केला जाऊ शकतो. जर जय हनुमान LIG संघाचा आपण विचार केला, सलामीच्या फलंदाजामध्ये आपण पाहतोय हनुमंत चौधरी आणि दादा भोईर, ज्यापैकी दादा भोईर हा फलंदाज गमावलाय. शशी 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. 4थ्या क्रमांकावर कदाचित प्रज्ञेश कोटेकर येण्याची शक्यता आहे. या संघामध्ये
सागर अनुसे सारखा खेळाडू या संघामध्ये आहे, तर निश्चितपणे नवनाथ सारखा एक दमदार खेळाडू या संघामध्ये आहे. आणि निश्चितपणे जर आपण विचार केला तर अतिशय खोलवर फलंदाजी असणारा हा संघ आहे. म्हणजे फलंदाजी फारसं चिंतेची बाब नसणार आहे ती जय हनुमान एलआयजी संघासाठी. फक्त जर आपण विचार केला येणारे अजूनही 5 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि आमचे साथी स्कोरर योगेश वाघ मला सुचवत आहेत की विजयासाठी 65 धावांचं लक्ष आहे आणि जवळपास पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावर धावा आल्या आहेत त्या 8 धावा. म्हणजेच येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 57 धावांचं लक्ष अजूनही गाठायचं आहे ते जय हनुमान एलआयजी संघाला. चेंडू आणि धावांमध्ये 27चं अंतर आहे. शशी जाधव चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करताना आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. आता मात्र गोलंदाज शिवा सचिन टोंबरे उर्फ शिवा यावेळेस गोलंदाजीच्या बहुल्यावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय, एकेरी धावेनं धावफलक ठेवलाय. शशी जाधव परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता असलेला हा फलंदाज यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. ज्यानं ओळखलंय हा चेंडू फ्लाईट आहे, फ्लाईट केलाय चेंडूला, निमंत्रण आहे. दुसरं षटक जरी क्षेत्ररक्षणाचं निर्बंध असलेलं षटक असलं तरी देखील आपण पाहतोय तर निश्चितपणे या ठिकाणी हनुमान चौधरसाठी सुवर्ण संधी आहे. चौकार हॅट्रिक साठी 2501 रुपये तर षटकार हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक भोला पानवाला यांच्याकडून फलंदाज हनुमान चौधरसाठी. तर मात्र या सामन्यामध्ये रंगत निर्माण केली ते आमच्या मान्यवरांनी. या दरम्यान चेंडू भिरकावलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जरूर चेंडूवरती येतोय, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे, परंतु 2 धावांची संधी मात्र जरूर मिळते. दुसरी धाव या ठिकाणी एकवटली जाते आणि या 2 धावेच्या बरोबरीनं जय हनुमान एलआयजी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती या 2 धावेच्या बरोबरीनं दुहेरी अंकामध्ये, म्हणजेच 1 गडी बाद 10च्या घरात. 11 धावा, माफ करा 11 धावा धावफलकावरती आल्यात. आमच्या साथी स्कोरर योगेश वाघ आम्हाला सुचवत आहेत. 11 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाज शिवा यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू आहे, खराब चेंडू, ऑन साइडच्या दिशेनं चेंडू तटवलाय आणि चेंडू हा म्हणतात सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांकरता. तर निश्चितपणे या ठिकाणी खराब गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज शिवा या गोलंदाजाकडून लोअर फुलटॉस चेंडू दिले आणि त्या चेंडूचा मात्र पुरेपूर फायदा उचललाय तो फलंदाज हनुमान चौधरी यानं. पुन्हा एकदा उजव्याष्टी बाहेर टाकलेल्या चेंडूला हलक्या हाताने स्टेअर केलाय. चेंडू जातोय शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव जरूर मिळते आणि केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या या एका धावेच्या बरोबरीनं आमचे साथी स्कोरर योगेश वाघ सुचवत आहेत 1 गडी बाद 16 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना तर निश्चितपणे आपण पाहतोय की आज मात्र या कळंबोली प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आहे आणि आज प्रत्येक सामन्यानंतर उलटफेर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस मात्र दमदार प्रहार केलाय तो फलंदाज शशी जाधवनं आपली ताकद दाखवली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता. आणि या ठिकाणी आता मात्र आपण पाहतोय की एक जबरदस्त षटकार खेचलाय तो फलंदाज शशी जाधवनं. आपली ओळख पटवून दिली आहे उपस्थित क्रीडा रसिकांना. या षटकाराच्या बरोबरीनं वैयक्तिक 14 या धावसंख्येवर खेळतोय तो फलंदाज, ज्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार खेचलाय तो फलंदाज. यावेळेस मात्र रिव्हर्स साहेब चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि त्रिफळाचीत बाद होतोय तो फलंदाज शशी जाधव. मोठा हादरा जय हनुमान एलआयजी संघाला.
तो निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की शशी जाधव यानं एक षटकार खेचल्यानंतर मात्र आपण पाहतोय रिव्हर्स स्वाईप चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, त्याचे परिणाम मात्र भोगावे लागलेत. कारण असं म्हटलं जातं रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार असते. जर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर निश्चितपणे आबाद, परंतु जर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही तर मात्र बर्बादी या ठिकाणी पाहायला मिळते आणि याचे परिणाम मात्र भोगावे लागलेत. या दुधारी तलवारीचा वापर योग्य वेळेला करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय हनुमंत चौधर जो स्विच हिट मास्टर म्हणून ओळखला जातो कळंबोली क्रिकेटमध्ये, परंतु त्यानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारे रिव्हर्स स्वीपचा वापर केलेला नाहीये. म्हणजेच कुठेतरी थोडंसं मी म्हणेन की खराब क्रिकेट पाहायला मिळालं. शशी जाधव ज्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी होती, नाहक विकेट या ठिकाणी गमावलाय आणि निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी सूचना मिळत आहेत की आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे लीग राऊंडचा, ज्यामध्ये विकेट खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. प्रत्येक संघानं कमीत कमी विकेट गमावताना जर त्या ठिकाणी सामना जरी हरला तरी विकेट हे काउंट केले जाणार आहेत. म्हणजे ज्या वेळेला ऍव्हरेजचा विचार केला जाईल त्यावेळेला सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल. त्यामुळे विकेट खूप इम्पॉर्टंट असणार आहेत या लीग राऊंड्स मध्ये. यानंतरचा होणारा सामना निश्चितपणे मी विनंती करतो शहीद भगतसिंग 11 आणि धायगुडे पाटील या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. मोठा आदरा मिळालाय अंतिम चेंडूवरती. आपण पाहतोय शशी जाधव सारखा फलंदाज. थोडासा चिंतेचं वातावरण जय हनुमान LIG संघाच्या चंबूमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, तर तितकंच शांतता आपण अंशुल नाविन्य संघाच्या चंबूमध्ये देखील पाहतोय. कारण ओळखतायत दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असे संघ आहेत. जय हनुमान संघाचा जर आपण विचार केला तर करो या मरो प्रकारची ही परिस्थिती, डू ऑर डाय ही सिच्युएशन. यावेळेस मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन नाहीये. बॅटलशिप चेंडू करण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न, थेट फेकी यष्ट्यांवरती, अतिशय चुकीचा निर्णय आणि यावेळेस मात्र मोठा आदरास जय हनुमान LIG संघाला. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाज हनुमंत चौधर जो स्वतः संघनायक आहे जय हनुमान LIG संघाचा, हा मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. कुठेतरी कॉम्बिनेशन जर आपण पाहिलं, परंतु भागीदारी होणं खूप गरजेचं होतं जय हनुमान LIG संघासाठी. आपण पाहतोय की अंशुल नाविन्य संघाने देखील पहिल्या षटकात आपले 3 फलंदाज गमावले होते आणि त्यानंतर मात्र चौथ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी झाली होती. अगदी त्याच प्रकारे याही ठिकाणी भागीदारी होणं गरजेचं आहे जय हनुमान LIG संघाला जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल. कारण तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज प्रभात जो आघाडीचा गोलंदाज आहे, आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरा आणि सांघिक तिसरा षटक फेकतोय. टप्प्याचा चेंडू आहे, पंच केलाय, बॅकफुटवर जाऊन चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांकरता. लाव की कडक या ठिकाणी मी पुन्हा एकदा विनंती करतो शहीद भगतसिंग आणि धायगुडे पाटील या दोनही संघाचे संघनायक, आपल्याला हा शेवटचा कॉल असेल. आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. लीग राऊंड मधील दुसरा सामना या ठिकाणी निश्चितपणे फलंदाज कमलेश गुजवडे यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. कमलेशनं आल्या आल्या चेंडूला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलंय, बॅकफुटवर जाऊन या चेंडूला पंच केलाय आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र या 4 धावा वसूल केल्यात. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू होता, निमंत्रण होता फलंदाजासाठी, अक्रॉस द लाईन हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. हळुवारपणे स्लोवर वन चेंडूचा वापर केला गेलाय. यावेळेस मात्र गोलंदाज प्रभातचा जर आपण विचार केला तर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आपल्याला या सामन्याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 गडी बाद. यावेळेस मात्र चेंडूला उंची दिली आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि फलंदाज कमलेश याची खेळी मात्र संपुष्टात. चौथा फलंदाज पाटला करू नका, धोतर घालून
घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटेला जाऊ नका डोक्यावर टोपीने तोंडात पान डोक्यावर टोपीने तोंडात पान पाटील गातो या गाणं बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आहे जय हनुमान LIG संघाला. तर या षटकाचा जर आपण विचार केला आमचे साथी स्कोरर योगेश वाघ मला सुचवत आहेत की येणारे 20 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू 2च्या सरासरीने आता मात्र धावा बनवाव्या लागणार आहेत. यावेळेस आपण मैदानावरती पाहतोय नवा हा फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एक अतिशय मातबगार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. तर यापुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी आमच्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय श्री विलासजी वाघमोडे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचं नाणेफेक करायचंय. धायगुडे पाटील आणि निश्चितपणे शहीद भगतसिंग 11 या दोन संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. नाणेफेक ही आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केली जाते. तर गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतो येणारे 20 चेंडू आणि 39 धावा. खरं पाहता 20 चेंडू आणि 39 धावा हे फारसं मोठं समीकरण निश्चितपणे नसणार आहे. या मैदानावरती आवश्यकता आहे. यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये झेल घेण्याची संधी जरूर होती यष्टीरक्षकाला. पंचांचा ऑफ द बॅटचा इशारा आहे. तर बॅटची कड घेऊन जाणारा हा चेंडू म्हणजे निश्चितपणे संधी या ठिकाणी होती ती यष्टीरक्षकाला, परंतु ही संधी गमावली. जीवनदान मिळतंय ते फलंदाज नवा याला आणि या एका धावेच्या बरोबरीनं जय हनुमान LIG संघाची धावसंख्या 4 गडी बाद. 27 धावा. येणारे 19 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 38 धावांची आवश्यकता. 19 चेंडू आणि 38 धावा या मैदानावरती फारसं मोठं समीकरण निश्चितपणे नाही आहे. आपण पाहिलंय या मैदानावरती मोठमोठ्या धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला गेलाय. तर कोणतीही धावसंख्या या मैदानावरती सुरक्षित धावसंख्या मानली जात नाही. या दरम्यान गोलंदाज प्रभात आता मात्र सावध पावित्र्य घेतलाय. प्रज्ञेश कोटेकर ज्यानं ड्राईव्ह केला हा चेंडू जमिनीलगतचा फटका. प्रज्ञेशने ओळखलं की धोका पत्करण्याची ही वेळ नाहीये. तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या आहे ती 4 गडी बाद. 28 धावा. 4 गडी बाद 28 धावा म्हणजे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही आपण पाहतोय 37 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 37 धावांचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे प्रति षटकाची जर आपण सरासरी या ठिकाणी पाहिली तर 12.33च्या सरासरीनं या धावगतीचा पाठलाग करणं गरजेचं आहे. 12च्या सरासरीनं धावगतीचा पाठलाग करताना मात्र एखादा चौकार एखादा षटकार प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. नवनाथ एक अतिशय मातबगार खेळाडू यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रज्ञेश कोटेकरचा जर आपण विचार केला तर हाही एक अतिशय अनुभवी आणि एक मी म्हणेन की परिस्थिती अनुरूप फलंदाजी करण्याची क्षमता असलेला फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान संघाचा जर विचार केला तर हा सामना एक महत्वपूर्ण सामना असणार आहे जय हनुमान LIG संघासाठी. कारण पहिला सामना गमावलाय तो जय हनुमान LIG संघानं आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादन करणं नितांत गरजेचं आहे ते जय हनुमान LIG संघाला. परंतु अजूनही येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. तर या येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा श्रीकांत मुळीक. निश्चितपणे या ठिकाणी यानंतरचा सामना धायगुडे पाटील स्पोर्ट्स क्लब विरुद्ध शहीद भगतसिंग 11 या दोन संघांदरम्यान रंगणारा हा सामना असेल. त्या सामन्यामध्ये धायगुडे पाटील या संघानं नाणेफेकी जिंकले. तोही सामना एक रंगतदार सामना होईल यात मात्र शंका नाहीये. कारण दोन्ही संघाला देखील करो किंवा मरो अशी परिस्थिती या ठिकाणी चांगला फटका. आता मात्र प्रज्ञेश कोटेकर यांच्या खेळीचा अंत होतोय. जवळपास जय हनुमान LIG या संघाला 5वा झटका. एकच इशारा भलताच ह्यो तोरा एकच इशारा भलताच ह्यो तोरा भुवईचा बाण करून सोडी तो तीर मराठ मोळाने डोळ्याचा मारा रे आवाज ऐकून वाघ भीतीर. एकच इशारा भलताच ह्यो तोरा भुवईचा बाण करून सोडी तो तीर मराठ मोळाने डोळ्याचा मारा रे आवाज ऐकून वाघ भीतीर. आमचा ते मान आमचा रे ते
आता मात्र चित्र थोडस बदलतंय. येणारे 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी खेळी साकारली जाते. जय हनुमान एलाजी संघाकडून फलंदाज आपण पाहतोय नाशिकला उभा असलेला नवा. जोपर्यंत खेळपट्टीवर जाईल तोपर्यंत निश्चितपणे या ठिकाणी एक आशेचं किरण असणार आहे हनुमान एलाजी संघाला. तर नौका फलंदाज आपण पाहतोय दिनेश भोईर. ज्या फलंदाजाने एक झेल सोडला होता असा हा खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. म्हणजेच या ठिकाणी भरपाई काढण्याची संधी प्राप्त होते. दिनेश भोईर या खेळाडूला काय करतो या मैदानावरती. गोलंदाज शिवा वैयक्तिक कोट्यातील दुसरं तर सांघिक दुसरं षटक फेकतोय. जबरदस्त या ठिकाणी चेंडू फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवरती प्रज्ञेश कोटेकर सारखा मोहरा गारद केलाय. दुसरा चेंडू चांगल्या प्रतीचा फेकतोय. अप्रतिम षटक फेकलं गेलं जातंय. येणारे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये रंगलेला आपण हा सामना पाहतोय. आता मात्र तटवलाय मिळवून त्या क्षेत्रामध्ये एक धाव निश्चितपणे प्राप्त होते. दुसऱ्या शोधात आहे की नाही परंतु नकारात्मक कॉल पाहायला मिळतोय. एका धावेत समाधान मला लागतंय. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 29 धावा. म्हणजे येणारे 15 चेंडू आणि अजून देखील 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा काढणं जवळपास 2 ते 3 धावा काढणं गरजेचं आहे. तर आणि तरच या सामन्यामध्ये जे हनुमान एलाजी संघ शिरकाव करू शकतो. येणाऱ्या 3 चेंडूवरती निश्चितपणे एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. तर आणि तरच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जे हनुमान एलाजी संघ शिरकाव करू शकतो. परंतु इतका तिखट मारा अप्रतिम गोलंदाजी प्रत्येक चेंडू मागे फेरबदल पाहायला मिळतोय. नवा आता मात्र स्वतःच्या थॉलो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती परंतु या ठिकाणी संधी या ठिकाणी गमावले. एक धाव मिळते. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या थोडीशी हलती राहते. 30 धावा धावपळकावरती लागतात. म्हणजे येणारे 14 चेंडू आणि 35 धावांची गरज. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादे मोठे फटके येणं गरजेचं. चौकार आणि षटकार येणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली जाते. परंतु तितका तिखट मारा ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू कोणत्याही प्रकारची संधी प्राप्त करून देत नाही. खोलवर प्रतीचा चेंडू फेकला गेलाय शिवाय या गोलंदाजाकडून. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. निश्चितपणे या ठिकाणी फलंदाजी या स्पेसचा जर विचार केला तर 13 चेंडू 34 धावा अगदी सोपं आव्हान असणार आहे. खेळपट्टीवरती नवासारखा फलंदाज जर खेळपट्टीवरती टिकून राहिला तर निश्चितपणे येणारे 13 चेंडू 34 धावा देखील सोपे असू शकतील. आता मात्र दुहेरी तलवारीचा उपयोग रिव्हर्सिपचा या ठिकाणी प्रयोग केला जातोय. पूर्णपणे सफलता प्राप्त होते. एकाच धावे समाधान म्हणावं लागते. एका धावेनं पंच अरविंद ठेकळे आम्हाला इशारा करता षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकानंतर संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावपळकावरती 5 गडी बाद 32. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. म्हणजे जवळपास 16.5ची सरासरी राखणं गरजेचं. प्रति षटक 16 ते 17 धावा येणं गरजेचं. जे हनुमान एलाजी संघाला जर जिंकायचं असेल या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर निश्चितपणे या षटकामध्ये अति आक्रमण करणं गरजेचं आहे. प्रति हल्ला करणं गरजेचं आहे. तर आणि तरच या सामन्यामध्ये जे हनुमान एलाजी संघ आपल्या या ठिकाणी अशा पल्लवीत ठेवू शकतो. अन्यथा या स्पर्धेबाहेर फेकू जाऊ शकतो. निश्चितपणे या ठिकाणी गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील 75 सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे. गोलंदाज काजेश यादव अप्रतिम या ठिकाणी गोलंदाज आहे. जादुई कामगिरी करणारा गोलंदाज आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 5वं या सामन्याला कलाटणी देणारं षटक असेल जे हनुमान एलाजी संघासाठी. कारण या षटकामध्ये प्रति हल्ला करणं गरजेचं. परंतु प्रतिस्पर्धी या ठिकाणी गोलंदाज तर पाहायला काजेस अप्रतिम गोलंदाज आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी करणारा गोलंदाज. ज्या गोलंदाजावरती विश्वास दर्शवला त्या विश्वासाला विश्वास सार्थक गोलंदाजी करणार का असा प्रश्न या मैदानावरती उपस्थित आहे. नवासारखा फलंदाज एलाजी संघाला जे हनुमान एलाजी संघाला या ठिकाणी विजयश्री खेचून देईल का असा प्रश्न या मैदानावरती उपस्थित होतोय. काजेस टू नवा याच्यावरती सर्वांच्या नजरा. आता मात्र काजेस पंच बाहेर निघतात. जेमणे लगत दोन्ही हात समांतर करतात. एक अवांतर धावेने समीकरण थोडंसं बदलतंय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 32 धावांची गरज. धावपलकावरती धावा आपण पाहतोय 33. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. अप्रतिम मोड मध्ये रंगलेला हा सामना आपण पाहतोय.
काजेस एलआयजी कडून मारा करतोय, सामना करतोय नवा. पुन्हा एकदा या ठिकाणी गचाळ या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. 1 धाव मिळते म्हणजे 1+1 अशा 2 धावा. या 2 धावेनं भर पडते. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 5 गडी बाद 35 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळपास 30 धावांची गरज. म्हणजे प्रति षटक 15ची सरासरी राखणं गरजेचे. अजून देखील जे हनुमान एलाजी संघ या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. एखादे 2 ते 3 मोठे फटके या सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकतात आणि ती ताकद आहे नवासारख्या फलंदाजाकडे. आता मात्र मिडॉकच्या क्षेत्रामध्ये तटवला चेंडू. सूरज पोपडे हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे जो क्षेत्ररक्षक आपण पाहतो अंडर 90 संघातून खेळणारा हा खेळाडू. आता मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय ज्यानं शेवटच्या 2 चेंडूवरती खणखणीत चौकार खेचले होते. या सामन्यामध्ये निश्चितपणे धावसंख्या या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न केला होता असा सूरज बोबडे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समीकरण बदलतंय. येणारे 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. बेडॉकच्या क्षेत्रामध्ये तटवला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही. जवळपास सीमेरेषेबाहेर चेंडू जातोय 4 धावां करता. आता येणारे 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 40 धावा धावफलकावरती लागतात 5 कडेच्या मोबदल्यात. अंशुल नावीन्य संघाचं जे मुख्य अस्त्र त्या शस्त्रावरती या ठिकाणी प्रतिहल्ला चढवला नवासारख्या फलंदाजांना. मी आधीच म्हटलं होतं नवासारखा फलंदाज खेळपट्टीवरती जोपर्यंत आहे तोपर्यंत या सामन्यामध्ये जे हनुमान एलाची संघ एक आशेचा किरण धरून असणार आहे. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो शिवा ठोंबरे याच्याकडून वारंवार परिवर्तन घडवलं जात आहे. काजेश याचा पुढील चेंडू सामना करतोय नवा. आता मात्र अपील जरूर केले. अपील मध्ये आपण पाहतोय निश्चितपणे या ठिकाणी पंचांवरती दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु पंच देखील तितके तीक्ष्ण नजरेचे. पंचांनी अपील फेटाळून लावले. अपील मध्ये अतिउत्साह ज्यादा आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या आहे त्याच जागेवर फिरवते. धावसंख्या आपण पाहतोय 40 ही धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे या सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. हवेमध्ये चेंडू जबरदस्त या ठिकाणी फटका. बघूया काय होतंय. आपलातून 6 धावा. निश्चितपणे या ठिकाणी या फटक्यानं आता मात्र जे हनुमान एलाजी या संघाचा सोन्याचा दिवस उगवतो की काय असा प्रश्न निर्माण होतोय. काजेश याच्यावरती प्रति हल्ला करवलाय. हल्ला बोल ताबडतोब बल्लेबाजी पाहायला मिळते नवासारख्या फलंदाजाकडून. या काय होतंय. आता मात्र हवेमध्ये या ठिकाणी चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. कैलास हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एका धावेत समाधान मानावं लागतंय. एका धावेनं समीकरण आता मात्र थोडस बदलतंय. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. निश्चितपणे आता मात्र येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. येणाऱ्या या चेंडूवरती षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे. तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होऊ शकते. बघ या 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर निश्चितपणे जे हनुमान एलाजी संघ या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण करू शकतो. आता मात्र मारण्याचे ते अमरावती गई बारामती. दिनेश भोईर आउट. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य. पाहूया गोलंदाजीसाठी कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपवतोय. मला वाटतं गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलंय ते गोलंदाज
अजय LIG एंड कडून डाव्या हाताने गोलंदाजी करेल. तो फलंदाज सागर याच्यासाठी 6 चेंडू 18 धावा जिंकण्यासाठी 65 धावांचा पाठलाग करताना आता निर्धारित शेवटच्या षटकामध्ये 18 धावांचं लक्ष आहे जय हनुमान क्रिकेट संघ LIG यांच्याकडे. दरम्यान अजय LIG एंड कडून डाव्या हाताने गोलंदाजी करेल. सामना करेल फलंदाज सागर. अतिशय दरम्यान पहिला चेंडू फुलटॉस चेंडू छान दटवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि बाद. फुलटॉस चेंडू फेकला होता. डीप मिड विकेटच्या दिशेने हवेमध्ये राहिलेला चेंडू अतिशय उत्कृष्ट झेल पकडला काजेश यादव या क्षेत्ररक्षकाने. आणखी एक धक्का मिळतोय जय हनुमान क्रिकेट संघाला. गडी बाद होतोय. धावसंख्या कायम आहे. धावसंख्या आहे ती 6 गडी बाद 47. म्हणजे याच्यापूर्वी जे लक्ष होतं 6 चेंडू आणि 18 धावा, आता 5 चेंडू आणि 18 धावा. धावसंख्या कायम आहे. गडी मात्र बाद झालाय. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर सागर हा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संजय पार्ले. दरम्यान चांगला चेंडू फुलटॉस चेंडू होता. बाद. आणखी एक धक्का. ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज नवनाथ याने आणि दुर्दैवीरित्या धावबाद होऊन तंबूत परततोय. आणखी एक धक्का जय हनुमान क्रिकेट संघाला नवा यांच्या स्वरूपामध्ये. आता मात्र अशक्य वाटणार असं लक्ष, कारण 6 चेंडू 18 धावा, 5 चेंडू 18 धावा आणि आता 4 चेंडू आणि 17 धावा. कारण आता जो गडी बाद झाला होता नवा, त्याने 1 धाव घेतली होती. दुसरा धाव घेण्याच्या प्रयत्नात तो दुर्दैवीरित्या धावबाद झाला होता. म्हणजे आता समीकरण आहे ते 4 चेंडू आणि 17 धावा. हळूहळू अशक्य वाटणारं असं लक्ष आणि नवा हा बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो संभाजी. अतिशय अनुभवी खेळाडू संभाजी घोरपडे. गोलंदाजीमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली होती संभाजी घोरपडे याने. दरम्यान अजय डाव्या हाताने LIG एंड कडून गोलंदाजी करेल तो संभाजी याला. 5-6 पावलांची थोडीशी तिरकस धाव सामना करतोय तो संभाजी. दरम्यान पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पॅटची बाहेरची कडा घेतोय. यष्टीरक्षकाला चकवतोय आणि पहिल्या स्लिपमध्ये उभा असलेला कैलास थोडीस गचाव क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मात्र वाचू शकत नाहीये. 1 धाव्याने धावसंख्या वाढते. आता मात्र समीकरण बनते ते 3 चेंडू आणि 16 धावा. आता मात्र अतिशय अशक्यप्राय असं वाटणारं आव्हान म्हणता येईल, कारण 3 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराची गरज. सामना करेल तो फलंदाज संजय. उलट्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे. यष्टीरक्षक अडवतोय आणि परत गोलंदाज अजय यांच्याकडे. 6 षटकामध्ये 18 धावा जमवायच्या होत्या. म्हणजे शेवटच्या, माफ करा, 6 चेंडूमध्ये म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 18 धावा जमवायच्या होत्या. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडूमध्ये मला वाटतं फक्त 2 धावा दिल्यात. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी अजय या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता 2 चेंडू आणि 16 धावा अतिशय कठीण आव्हान आता म्हणता येईल, कारण 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तरी 12 धावापर्यंत बदल मारू शकतो. दरम्यान मधल्या यष्टीवरचा चेंडू लो फुलटॉस चेंडू शांत ठेवला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. लॉंग लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षक कोण होतो
रुपेश पुजारी याच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. आणखी एक गडी बाद होतोय. आता मात्र हा सामना पूर्णपणे अंशुल नाविन्य या संघाच्या खात्यामध्ये आपल्याला जाताना दिसतोय. त्या संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला दिसतोय. शेवटचा चेंडू आणि 16 धावा. दरम्यान अजय पुन्हा एकदा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू फलंदाजाने सोडून दिलाय. पंच या ठिकाणी आम्हाला इशारा करतायत की हा वाईड चेंडू आहे. या एका अवांतर धावेने संघाचे 50 धावा पूर्ण होत आहेत. म्हणजे शेवटचा चेंडू आहे. दरम्यान एक चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा उजव्या एसटी बाहेरचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून तटवला आणि चेंडू सीमा पार होतोय. 4 धावा. मात्र या 4 धावा संघासाठी विजय प्राप्त करून देऊ शकत नाहीयेत. दरम्यान दुसरा विजय म्हणजे जवळजवळ अंतिम उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा मार्ग मोकळा झालाय अंशुल नाविन्य संघाचा. आणि जय हनुमान संघासाठी मात्र आता कठीण परिस्थिती. कारण आता जर जय हनुमान संघाला उपांत्य फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर इतर संघांच्या विजय आणि पराजयावर अवलंबून राहावं लागेल. फार किचकट समीकरण बनेल ते. दरम्यान यानंतरचा सामना खेळवला जातोय तो शहीद भगतसिंग स्पोर्ट्स क्लब आणि दायगुडे पाटील या 2 संघांमध्ये. धन्यवाद सर. या ठिकाणी निश्चितपणे आपण पाहतोय की अंशुल नाविन्य संघानं 2 सामने खेळलेत. 2ही सामन्यामध्ये विजय संपादन केलाय. आणि जर आपण विचार केला तर ब गटामधून सेमीफायनलचे दरवाजे हे खुले झालेत ते अंशुल नाविन्य संघासाठी. कारण आता मात्र त्यांचा फक्त एक सामना या स्पर्धेमध्ये उरलाय. तर आपण पाहतोय अ गटातून दोस्ती 11 संघानं आपले 2ही सामने जिंकून आपला प्रवेश जवळजवळ निश्चित केलाय. त्या पाठोपाठ आपण पाहतोय अंशुल नाविन्य संघानं ब गटातून आपला जवळपास प्रवेश निश्चित केलाय. संघर्ष संघ आता मात्र म्हणजेच जय हनुमान एलआयजी संघ आता मात्र कुठेतरी आपण पाहतोय की अडचणीमध्ये या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इतर संघाचा जय आणि पराजय याच्यावरती मात्र पूर्णपणे समीकरण असणार आहे ब गटामध्ये खेळणाऱ्या या जय हनुमान एलआयजी संघाचा. तर पुन्हा एकदा सामन्यांकडे वळतो आहोत. या सामन्यासाठी पंच म्हणून मिलिंद बाबरेकर आणि सावंत सर. तर पुन्हा एकदा आपण या ठिकाणी सामन्यांकडे वळूया. परंतु तत्पूर्वी आपण पाहतोय की आमचे कळंबोली प्रीमियर लीगचे आयोजक विजय खानावकर, हनुमान चौधर आणि दिनकर पोपेडा यांच्या माध्यमातून कळंबोली प्रीमियर लीग 2017 ही संकल्पना या ठिकाणी साकारली जाते. प्रत्यक्षात ही संकल्पना साकारली जाते. एक जबरदस्त प्रतिसाद आपल्याला सर्व क्षेत्रातून पाहायला मिळतोय. कारण ही स्पर्धा जी आहे ही www.panveltenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण जगभर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय. panveltenniscricket.in ज्याचे फाउंडर संदीप वासकर, तर CEO किरण दळवी आणि निश्चितपणे केतन दळवी आणि आमचे कॅमेरामन अक्षय भगत यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय की संपूर्ण जगभर. आणि आम्हाला फॉलोअर्स मिळतात. काल तब्बल 15,000 फॉलोअर्स या यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला लाभलेत. म्हणजेच तब्बल 15,000 लोकांनी यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटताना आपण पाहिलंय. तर निश्चितपणे या मैदानावरती आपण पाहतोय ओप्पो जो एक जबरदस्त मोबाईल फोन सध्या आपण बाजारामध्ये पाहतोय. कारण आपल्याकडे अवधी आहे त्यामुळे बऱ्याचशा क्रीडा रसिकांनी आम्हाला विचारले की हे ओप्पोचे टेंट या ठिकाणी कशाकरिता उभारले गेले आहेत. तर निश्चितपणे क्रीडा रसिकांना या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की ओप्पो कॅमेरा फोन हा नवीन फोन ओप्पो या कंपनीनं बाजारामध्ये आणलाय. A57 ज्याला स्टार मॉडेल म्हटलं जातं हा कॅमेरा फोन, हा मोबाईल फोन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्याचे फीचर्स आहेत फ्रंट फेसिंग कॅमेरा,